नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्यातल्या बातम्यांचा वेध घेणार आहोत. मात्र सुरुवातीला जाऊ आपण दिल्लीतल्या दुर्घटनेकडे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी तब्बल 18 जणांचा बळी गेलाय. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. मात्र याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. रेल्वेच्या कोणत्या चुकीमुळे या भाविकांचा जीव त्यांना गमवावा लागलाय? रेल्वे प्रशासनानं नेमकी काय चूक केली यावरचा हा विशेष रिपोर्ट. दिल्ली रेल्वे स्टेशनवर मृत्यूचं तांडव. रेल्वेच्या निष्काळजीपणाचे 18 बळी. ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्यानं चेंगराचेंगरी. या अत्यवस्थ पडलेल्या चपला पहा. हे फाटलेले पडलेले कपडे पहा. नातेवाईकांना गमावलेल्या या भेदरलेल्या लोकांचे चेहरे पहा. आणि हा काळीज हेलावणारा आक्रोश ऐका. हे दृश्य आहेत देशाच्या राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्थानकाची. ही दृश्य रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची ग्वाही देत आहेत. रेल्वेच्या ढिसाळ प्रशासनानं 3 लहान लेकरांसह अनेक महिला आणि पुरुषांना जीव मारले. होय, याच रेल्वे प्रशासनानं त्यांचा जीव घेतलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण दिल्लीत रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि शेकडो प्रवासी जखमी झालेत. हा अपघात नेमका कसा झाला ते पाहू. रात्री 8 नंतर दिल्लीहून प्रयागराजला जाण्यासाठी गाड्या सोडल्या जातात. यावेळी प्रशासन क्षमतेपेक्षा अधिक तिकीट विक्री केल्यानं मोठ्या संख्येनं प्रवासी हे फलाटांवर उभे होते. त्या 2 ट्रेन उशिरा आल्यानं त्या ट्रेनचे प्रवासी देखील फलाटावर उभे होते. त्याच वेळी 14 फलाटाच्या ऐवजी फलाट क्रमांक 12 वरून विशेष ट्रेन सुटेल अशी घोषणा झाली आणि जमलेली गर्दी फलाट क्रमांक 12च्या दिशेने धावू लागली आणि त्यातच ही चेंगराचेंगरी झाली. कैसे घटना हुआ ये? आपका कौन था? क्या हुआ? क्या हुआ था? हुआ था हमारा काम नहीं कर रहा, हम क्या करें बताओ. उठाइए ना जी. यामुळे मात्र रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे निघालेत. खासदार संजय राऊत यांनी या चेंगराचेंगरीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा 30 आहे. माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगराचेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेली आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. 144 वर्षांनी महाकुंभमेळा प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर होतोय. त्यामुळे देशभरातून भाविक या प्रयागराजच्या दिशेनं मोठी गर्दी करतायत. प्रयागराजमध्ये जाणाऱ्या सर्व रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ट्रॅफिक जाम लागले. दिल्लीतून प्रयागराजसाठी सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेन ही तुडुंब भरून जाते. असं असताना रेल्वे प्रशासन नेमकं काय करत होतं? या चेंगराचेंगरीवर साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केले. 400 जागांसाठी जनरलची दर तासाला 1500 तिकीटं कशी विकली? रेल्वे स्टेशनच्या एंट्री पॉइंटवर प्रशासनाकडून तपासणी का नाही? अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्टेशनवर हजारो लोक कसे जमले? वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर व्यवस्था का केली नाही? तिकीट नसलेले हजारो लोक प्लॅटफॉर्मवर कसे पोहोचले? 2013 मध्ये अशीच घटना प्रयागराज रेल्वे स्टेशनवर झाली होती. शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 36 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईतही परळ रेल्वे स्थानकात अशाच चेंगराचेंगरीचे 23 बळी गेले होते. या 2 दुर्घटनांमधून रेल्वे प्रशासनानं धडा घेण्याऐवजी कुंभकर्णासारखं झोपलं होतं का असा प्रश्न भाविकांना पडलाय. त्यामुळे वारंवार रेल्वेचं फलाट बदलून अशा घटना घडवत यमराजाची भूमिका बजावणाऱ्या रेल्वेच्या संबंधितांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून कारवाई करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. दिल्ली दुर्घटनेवरचा एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला. आता वळूया आपण आर्थिक जगताकडे. SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. या प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता तज्ज्ञांनी एक इशारा दिलाय.
गेल्या काही काळात SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढलाय, पण ICICI प्रुडेन्शियल प्रमुख अधिकारी N. नरेन यांनी SIPत गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलाय. मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं S. नरेन यांनी म्हटलंय. भारतातील स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये मोठी घसरण होते. मागील एका वर्षात सुमारे 26 स्मॉल कॅप फंडांनी SIP गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा दिलाय. त्यामुळे S. नरेन यांनी लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. आपण एक नजर टाकूया तज्ञांनी काय सल्ला दिलाय. बघा काय महत्त्वाचे मुद्दे बघा. भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं सत्र सुरू आहे. घसरणीचा परिणाम हा SIP गुंतवणूकदारांवर देखील होतोय. SIP द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक ही तोट्याची. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते. लार्ज कॅप मधील गुंतवणूक मात्र फायद्याची ठरू शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आता सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याची माहिती मिळते, कारण सोन्याचा भाव 1100 रुपयांनी तर चांदीचा भाव 2100 रुपयांनी कमी झाला. मागील 2 दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. तर आज सोनं मात्र 86,300 तर चांदी 97,300 रुपयांवर जाऊन पोहोचलेलं आहे. आता बँकेच्या घोटाळ्याकडे वळूया. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी आणखी एकाला अटक झालेली आहे. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आता धर्मेश पौन याला देखील अटक केली आहे. 122 कोटींच्या घोटाळ्यातील 70 कोटींचा आता सुगावा लागलाय. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यावधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. तर हितेश मेहता आणि धर्मेश पौनला आता 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढची बातमी आता जळगावमधून. राजमल लकीचंद ज्वेलरची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना हा मोठा धक्का आहे. ज्वेलरची मालमत्ता ईडीकडून जप्त आहे. नाशिक आणि जळगावमधील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. परत इतर बातम्यांकडे. ST महामंडळात कोल्ड वॉर सुरू आहे आणि हे कोल्ड वॉर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ST महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठींमध्ये सुरू असल्याची माहिती आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या एका दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे ते गुजरात ST महामंडळाच्या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. बसपोर्ट जो प्रकल्प आहे त्याची पाहणी करतील. त्यांच्यासोबत STचे अधिकारी आणि कर्मचारी असतील. मात्र परिवहन मंत्र्यांच्या गुजरात दौऱ्याकडे ST महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठींनी मात्र पाठ फिरवली आहे. आता पुढच्या रिपोर्टकडे. चीननं इराणच्या मदतीसाठी धाव घेतल्यामुळे अमेरिकेची चिंता वाढलेली आहे. इस्रायलशी झालेल्या संघर्षानंतर इराणनं पुन्हा एकदा शस्त्रसाठा वाढवण्यास सुरुवात केली. यासाठी चीनकडून इराणला मोठी मदत मिळते. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. चीनचा सल्ला, इराणचा इस्रायलवर हल्ला. इस्रायलचा काटा काढण्यासाठी चीन इराण डील. इस्रायलला नेस्तनाबूत करण्यासाठी 260 मिसाईल. जगावर पुन्हा एकदा युद्धाचं संकट ओढावलंय. मात्र यावेळेस या युद्धात दुसरे तिसरे कुणी नव्हे तर थेट 2 महासत्ता आमने सामने येणार आहेत आणि त्या आहेत चीन आणि अमेरिका. आपल्या राष्ट्राध्यक्षाची हत्या आणि गेल्या वर्षी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणनं इस्रायल विरोधात युद्धाची जोरदार तयारी सुरू केली आहे आणि यासाठी चीन पुढे सरसावलंय. इराणचा शस्त्रसाठा वाढवण्यासाठी चीननं इराणला तब्बल 1000 टन सोडियम परक्लोरेट नावाचं घातक रसायन पाठवलं. मिसाईल केमिकल ब्लॅक RDX म्हणूनही ओळखलं जातं. या रसायनामध्ये 260 क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता असून इराण थेट इस्रायलला नेस्तनाबूत करायचाच प्लॅन करताय की काय अशी चर्चा आता सुरू आहे. हे रसायन किती घातक आहे तेही पाहू. सोडियम परक्लोरेट या रसायनाचा क्षेपणास्त्राच्या इंधनासाठी वापर होतो. 1000 टन सोडियम
परक्लोरेट पासून सुमारे 960 टन अमोनियम परक्लोरेट तयार होऊ शकतं। यातून इराण लांब पल्ल्याची तब्बल 260 क्षेपणास्त्र तयार करू शकणार आहे आणि ही सर्व स्फोटक रसायनं इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्स इथं दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळेच इस्रायल अमेरिकेची चिंता वाढली। मात्र इराण ही तयारी का करत आहे आणि मध्य पूर्वेत युद्ध सदृश्य परिस्थिती का निर्माण झाली आहे त्याचं मूळ कारणही पाहूया। मध्य पूर्वेतील मीडिया रिपोर्टनुसार इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणच्या अणुचाचणीच्या प्रयोगशाळेवर हल्ला करणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वृत्त फेटाळून लावले, तर अयातुल्लाह अल खोमनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलंय। इराणला मदत करून मध्य पूर्वेत अमेरिकेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चीनचा आहे, तर 26 ऑक्टोबर 2024 ला इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे इराणनं सतर्कता बाळगून डोळे वटारून पाहणाऱ्या अमेरिकेला देखील उत्तर देण्याची तयारी सुरू केली। मात्र इराण इस्रायलच्या निमित्तानं अमेरिका आणि चीननंही या युद्धात उडी घेतली तर सारं जग होरपळलं जाऊ शकतं आणि त्याचा फटका भारतालाही बसू शकतो, कारण इराण हा भारताला कच्चं तेल पुरवतो। अशातच इस्रायल सोबत युद्ध पेटल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि त्याचा थेट फटका भारताला बसल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे निखाऱ्यांवर असलेल्या मध्य पूर्वेतल्या परिस्थितीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आंतरराष्ट्रीय बातमीनंतर आता पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया। पुढची बातमी आहे मुंबईतून। हॉटेलमध्ये भाकरी, रोटी, चपाती यासोबतच सर्वाधिक मागणी असते ती तंदूर रोटीला। पण आता कोळशाची तंदूर भट्टी वापरणाऱ्या हॉटेल्सना यापुढे कोळसा तंदूर भट्टी वापरता येणार नाही, कारण कोळशाच्या तंदूर भट्टीऐवजी आता इलेक्ट्रिक उपकरण किंवा CNG, PNG, LPGचा वापर करावा अशी सूचना आता मुंबई महापालिकेने केलेली आहे। त्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली। मुदतीनंतर ही कोळसा तंदूर भट्टी किंवा लाकूड वापरल्याचं निदर्शनास आलं तर महापालिकेकडून आता कडक कारवाई केली जाणार आहे। पुढची बातमी आता अमरावतीमधून। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला भीषण आग लागलेली आहे। आगीमध्ये कृषी विभागातील एका विभागाचं सगळं जो कार्यालय आहे ते संपूर्ण जळून खाक झालेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीमध्ये कृषी विभागाचे दस्तावेज, संगणक आणि इतर साहित्य देखील जळून खाक झालेलं आहे। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील ही दुर्घटना आहे। कृषी विभागाचे दस्तावेज जळून खाक झाले। पुढची बातमी विदर्भातूनच आहे। तुम्ही जर वापरत असलेलं जे ब्रँडेड तेल आहे ते डुप्लिकेट तर नाही ना याची खात्री करून घ्या, कारण लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झालाय। ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे तेल बाजारात विकायचे। नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीत सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला। या छापामारीत तेलाच्या 98 डब्यांसह 8,56,000चा मुद्देमाल जप्त झालाय। डब्यावर लावण्यात आलेले स्टिकर आणि डबे बनावट असल्याचं समोर आलं, त्याशिवाय त्यातलं तेल देखील फिल्टर्ड नसल्याचं स्पष्ट झालं। तर पुढच्या अपघाताची बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर पुणे महामार्गावर डिझेल टँकर उलटल्यानं हजारो लिटर डिझेल रस्त्यावर गळालं। यावेळी डिझेल घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती। त्यावेळी अहिल्यानगर पुणे रोडवर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। आता डिझेल पळवणाऱ्यांचीच चर्चा परिसरात रंगली। पुढची बातमी आता उल्हासनगरमधून। मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार कर, अशी मुजुरीची भाषा उल्हासनगरमध्ये RPF जवानांनी वापरली। उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष RPF जवानांनी सचिन कदम यांनी त्यांना मराठीत बोलण्याची विनंती केली। त्यावर RPFच्या मराठी अधिकाऱ्यांना त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का, तुम्ही हिंदीत बोला असा सल्ला मनसे साहेबांचं स्टेटमेंट आहे, GR आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे। महाराष्ट्राचा कायदा आहे, मराठी आपली
अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला मराठीचं मानपान आहे. आणि तुम्ही बोलता की तुला हिंदी येत नाही म्हणून. प्रत्येक राज्याला मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, त्याच्यामुळे मराठी झालेला आहे. आताच झालाय ना. अरे यार, तुम्हाला हेच माहिती नाही. किती वर्ष सर्व्हिस झाली साहेब तुमची? माझी तर होऊ द्या, पण कधी. पुढची बातमी आता अकोल्यातून. मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, कारण अकोल्यात 4 ते 5 संशयितांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेले. मुक्ताईनगरमधील 4 ते 5 संशयित तरुण हे मुलांना पळवत असल्याचं स्थानिकांना कळालं. त्यावेळी हातरुण येथील नागरिकांनी संशयितांना रंग्यात पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान टोळीकडे गुंगीचं औषध, इंजेक्शन आढळल्याचा दावा देखील ग्रामस्थांनी केला. मात्र खरंच ही टोळी मुलांना पळवत होती का, याचा तपास आता पोलीस अगदी सखोलपणे करतायत. अकोल्यातल्या गुन्ह्याच्या बातमीनंतर आता एक थोडी वेगळी बातमी. एका विद्यार्थ्याला कळलं आज पेपर आहे, मात्र तो कॉलेजपासून होता अगदी लांब दूरवर. पोहोचणं एकदम अशक्य. मग या पठ्ठ्यानं काय केलं आणि कसा पेपर लिहिला, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. त्यावरचा साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट. ना गाड़ी से ना घोड़े से, ना बाइक से ना साइकिल से, बंदा पेपर को जाएगा पैराग्लाइडिंग से. ऐकावं ते नवलच, ह्यो सातारा आहे. कॉलर उडवल्याशिवाय बात नाही आणि एखादी गोष्ट ठासून सांगितल्याशिवाय गप बसायचं नाही. कसं एकदम रॉयल कारभार. आता हा हाय समर्थ महंगडे. भावानं कॉलेजात फुल हवा केली, थेट कॉलेजात एंट्री मारली, ती बी ढगातनं. त्याचं झालं असं, गाड्याचा पेपर आहे ही 5 गणीच्या डोंगरात गेल्यावर कळलं. हातात शिल्लक फक्त 15 मिनिटं. घाट उतरायचा तर एकदम नॉट पॉसिबल. मग पट्ट्यानं गाठलं पॅराग्लायडिंग वाल्याला आणि हाणली उडी डोंगरावरनं थेट कॉलेजच्या दिशेनं. गडी टायमावर पोचला कॉलेजात. दणक्यात पेपर लिहिला. मन शांत, आत्मा थंड. कसं आहे, हाय का नाही एकदम रॉयल कारभार. साताऱ्यावरनं ओमकार कदम, साम टीव्ही. सातारामधला तरुण पॅराग्लायडिंग करून थेट पेपरला गेला, तर तिकडे बिहारमधल्या काही लोकांनी देखील प्रयागराजला जाण्यासाठी काय केलं ते आपण पाहूया. बक्सर येथील 7 तरुणांनी प्रयागराजला जाण्यासाठी चक्क मोटार बोटीचा वापर केलाय. तरुणांनी गंगा नदीतून 275 किलोमीटरचा प्रवास केला. रस्त्यावरील अवजड वाहतूक टाळत तरुणांनी 84 तासांचा हा सगळा थरारक प्रवास अगदी सुरक्षितपणे पूर्ण केलेला आहे. प्रयागराजला जोडणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे त्या तरुणांनी मोटार बोटीने जाण्याचा निर्णय घेतला होता. 11 फेब्रुवारीला प्रवास सुरू करून ते शक्तिशाली गंगेवर रात्रंदिवस बोट चालवत होते. 13 फेब्रुवारीला प्रयागराज येथे पोहोचले आणि शनिवारी त्यांच्या गावी परतले. आता पुढच्या व्हायरल सत्य रिपोर्टकडे. आता बातमी आहे लग्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची. कारण तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवावा लागेल, नाहीतर लग्नाला मुलगी मिळणार नाही असा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा खास रिपोर्ट. सिबिल खराब, लग्नास मुलींचा नकार. कर्जाचे हप्ते थकल्यानं मुलांची लग्न रखडली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपलं लग्न वेळेत व्हावं, आपल्याला सुंदर मुलगी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलांची लग्न रखडली आहेत. म्हणे सिबिल खराब असल्यानं मुलींनी लग्नाला नकार दिलाय. थोडक्यात काय तर घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकल्यानं काहींना लग्नास मुली मिळत नाहीयेत. होय, हे आम्ही म्हणत नाही, तर तसा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. सिबिल खराब असल्यामुळे अनेकांच्या घराचं स्वप्न तुटल्याचं तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र महाराष्ट्रात सिबिल खराब असल्यानं अनेकांना मुलींनी लग्नास नकार दिलाय. मात्र सिबिल काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया.
कर्ज घेण्यापूर्वी सिबिल तपासला जातो. बँका ग्राहकांच्या क्रेडिटची माहिती ब्युरोकडे पाठवतात. सिबिल क्रेडिटशी निगडीत CIR जारी केला जातो. ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर दिला जातो. सिबिल स्कोअर काय आहे हे कळलं, मात्र मेसेज कुणी व्हायरल केलाय? खरंच अशा कोणत्या जिल्ह्यात सिबिल खराब असल्यामुळे लग्न होत नाहीयेत का? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. हा मेसेज अकोल्यातील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळींनी गाव शोधून काढलं. ते थेट मूर्तिजापुरात पोहोचले आणि खरंच सिबिलमुळे मुलांना कुणी मुली देत नाहीत का हे जाणून घेतलं. मुलगा काय व्यवसाय करतो किंवा जॉब करतो, शेती करतो की अजून काही करतो, तर त्यामध्ये आता निश्चित मूर्तिजापूरमध्ये असे 2 प्रकार म्हणजे आता समोर आलेले आहे. हा प्रगत समाजामध्ये सिव्हिलचा जो विषय आला, सिव्हिलचा हा फार चुकीचा विषय आहे. कारण सिव्हिल तपासून तो आयुष्यभर त्या मुलीला सुख देईल की दुःख देईल हा विषय आपण आज ठरवू शकत नाही. ते पण त्याची कमाई जर चांगली असली, व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर असल्या, तर त्याला मुलगी द्यायला हरकत नाही माझ्या हिशोबानं. पण सगळे जणांनी जर म्हटलं का सिव्हिलच चेक केलं पाहिजे आणि त्याची कमाई जी आहे, कमाई जर व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल, हे जर पाहिल्या गेलं नाही तर हे चुकीचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सिबिलमुळे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये लग्न तुटलं. खराब सिबिल असल्यामुळे लग्नास मुली तयार होत नाहीत. सिबिलवरून आर्थिक स्थिती ठरवल्याचा आरोप होतोय. सिबिल खराब असल्यामुळे 2 तरुणांचं लग्न मोडलंय. मूर्तिजापूर शहरातला हा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात आम्ही शहानिशा केली आहे. शहानिशा दरम्यान हा संपूर्ण प्रकार तंतोतंत खरं असल्याचं समोर आलंय. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला.